नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळाची 11 मार्च 2024 दिवशी एक बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे शासकीय दस्तावेजावर आईचे नाव असणे बंधनकारक आहे। आता शासकीय दस्तावेज म्हणजे कोणते? तर सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तावेज, वेतन चिठ्ठ्या, सेवा पुस्तक तसेच विविध परीक्षेचे अर्जाचे नमुने हे शासकीय दस्तावेज आहेत। आता आपण सर्वसाधारण नाव कसे लिहितो? आपले नाव, त्याच्यानंतर वडिलाचे नाव आणि मग आडनाव। पण आता 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेले जे काही बालके आहेत त्यांचे नावाची नोंद ही अशी असेल। पहिले बालकाचे नाव, त्याच्यानंतर आईचे नाव, मग वडिलाचे आणि सर्वात शेवटी आडनाव असेल। अशा स्वरूपात लिहिण्याचा निर्णय हा या बैठकीमध्ये घेतलेला आहे। विवाहित स्त्रीच्या बाबतीत सध्या आपण जसे नाव लिहितो म्हणजे तिचे नाव, तिच्या पतीचे नाव, त्याच्यानंतर आडनाव असेच लिहिले जाईल। आणि जे अनाथ व तत्सम अपवादात्मक बालके असतील त्यांच्या प्रकरणी त्यांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल। या मंत्रिमंडळातील बैठकीचा निर्णय होता मित्रांनो। याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करू शकता। मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील। धन्यवाद मित्रांनो।